दीपक पवार यांच्या नावाला जांभूळपाडा गणातून पंचायत समिती निवडणूक उमेदवारीला जनतेतून पहिली पसंती. जनतेच्या भरभक्कम पाठिंब्याने विजयश्री खेचून आणू, दीपक पवार यांचा विश्वास. सुधागड तालुक्यातील भारतीय जनता पार्टीतील भेरव गावचे युवा, अभ्यासू आणि विकास दृष्टी असलेले कार्यकुशल नेतृत्व उपसरपंच दीपक भीमराव पवार यांनी जांभूळपाडा गणातून पंचायत समिती निवडणूक लढवावी अशी जोरदार मागणी जनतेतून होतीये. पवार यांच्या नावाला जनतेतूनही पाठिंबा आणि पहिली पसंती असल्याने दीपक पवार यांना आगामी पंचायत समिती निवडणूक आणि राजकीयदृष्ट्या पोषक वातावरण निर्माण झालंय. दीपक पवार यांचा जनसंपर्क दांडगा असून सामाजिक कार्याचा आवाका देखील मोठा आहे. शिवाय जनतेसह कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यातून देखील दीपक पवार यांच्या नावाला पसंती असून पवार यांनी देखील याबाबतची तयारी दर्शवली आहे. दीपक पवार यांचे मागील 2 दशकाहून अधिक काळ सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि सेवाभावी क्षेत्रात अतुलनीय आणि प्रभावशाली काम राहिले. ते शिव, शाहू, फुले, आंबेडकरी विचारधारा जोपासणारे व्यक्तिमत्व आहेत. ते सर्वांच्या मदतीला धावून जाणारे आणि जनतेच्या अडीअडचणी सोडवणारे नेते आहेत. विविध सामाजिक, शासकीय संघटनात ते सक्रिय असल्याने जनतेचे अनेकविध प्रश्न ते जलद गतीने सोडवतात. दिवसा रात्री अपरात्री देखील त्यांच्या संविधान बंगल्याचं दार मदतीला सर्वांसाठी खुलं असतं. एक अभ्यासू, सधन, दानशूर आणि सक्षम नेतृत्व म्हणून त्यांची जनमानसात ओळख आणि ख्याती आहे. वरिष्ठ मला या पंचायत समिती निवडणुकीत लढण्यास संधी देतील आणि आपणही विजयश्री खेचून आणून जनतेला अपेक्षित आणि शाश्वत सर्वांगीण विकास घडवून आणणार असल्याचा विश्वास पवार यांनी व्यक्त केलाय. दम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड. सर, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी आता काही दिवसातच सुरू होणार आहे, बिगुल वाजणार आहे. अनेक वर्षापासून आपलं नाव पंचायत समितीसाठी त्या ठिकाणी चर्चेत आहे. यावेळेस देखील आपल्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. काय आपली प्रतिक्रिया, कशा पद्धतीनं वरिष्ठांचं सहकार्य आपल्याला लाभेल? आता आगामी पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये जांभूळपाडा गणातून माझी आणि माझ्या कार्यकर्त्यांचं, माझ्या असंख्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे की यावेळेस आपल्याला पंचायत समिती जांभूळपाडा गणातून लढवायचीच आहे. मी अनेक वर्ष सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत आहे. मी सुधागड तालुक्याच्या समन्वय समितीच्या मध्ये सदस्य म्हणून ज्यावेळेस काम करत असताना अनेक प्रश्नांना, वंचिताच्या असू द्या, प्रश्नांना हात घालून त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने न्याय कसा मिळेल ही भूमिका घेतलेली आहे. सध्या मी ग्रुप ग्रामपंचायत वाघोशीचा उपसरपंच या पदावर कार्यरत असताना देखील माझ्या वंचित आणि आदिवासी समाजाला जास्तीत जास्त न्याय देण्याचं काम मी या निमित्ताने केलेलं आहे. दीपक पवार हे जरी माझं नाव असलं तरी माझं घर हे सदैव या ठिकाणी माझ्या सर्व समाज घटकासाठी, माझ्या नागरिकांसाठी सदैव रात्री अपरात्री खुले राहिलेलं आहे. ही माझ्या कामाची पोचपावती आहे. मी शैक्षणिक क्षेत्रात देखील भरीव कामं या ठिकाणी केलेली आहेत. तसं पाहता माझं नेचर हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांच्यावर विचारधारेवर काम करणारा मी कार्यकर्ता आहे. त्या अनुषंगाने संतांच्या भूमिकेवर काम करणार आहे आणि म्हणून या विभागामध्ये निघणाऱ्या ज्या वारकरी संप्रदायाच्या ज्या आपल्या दिंडी सोहळा आहे त्या सोहळ्याचं देखील यथायोग्य स्वागत आणि सकाळचा चहा नाश्त्याचा कार्यक्रम हा माझ्या संविधान या इथूनच सुरुवात झालेली असते. त्याचं मला प्रचंड ऊर्जा देऊन जाणार आहेत. म्हणून हे माझ्या जीवनामध्ये मी ऊर्जा देणारे काम फार केलेलं आहे. मला अपेक्षा आहे की माझ्या बाबतीत या ठिकाणी उमेदवारीच्या बाबतीत कोणाच्याही मनात शंका राहणार नाही. वरिष्ठ आणि माझे जे काही श्रेष्ठी आहेत ते देखील माझ्या बाबतीत चांगलाच विचार घेतील याची मला 100% खात्री आहे. आणि ही या मतदारसंघातना उमेदवारी आणून विजयश्री खेचून आणण्याची सर्व जबाबदारी मी आणि माझे कार्यकर्ते आणि सहकार्य करतील याच्या बाबतीत काही शंका नाही. जनतेतून देखील आपल्या नावाला त्या ठिकाणी पसंती मिळते किंवा आपण उभं राहावं असं देखील आपल्याला अट्टहास त्या ठिकाणी धरला जातोय. काय सांगाल? जनतेचं मत यावेळेस असं आहे की गेल्या 1-2 टर्म पासून माझं पंचायत समितीसाठी नाव चर्चेत होतोय आणि जिल्हा परिषद पंचायत समिती हे इलेक्शन पुढे ढकलल्यामुळे मला 2-3 वेळा मागं पुढे करायला लागलं. परंतु मी ज्या ज्या ठिकाणी काम केलेलं आहे त्या ठिकाणी मी प्रामाणिक आणि इमानदारीने काम करत असल्यामुळे जनतेतूनच जो आवाज उठतोय की यावेळेस ही संधी तुम्ही सोडायची नाही, पंचायत समिती तुम्ही जायलाच पाहिजे, ही जनतेची मागणी आहे. आणि तेच आशीर्वाद घेऊन मी या ठिकाणी जांभूळपाड्याच्या पंचायत समितीच्या इलेक्शनच्या रिंगणात उतरत आहे.
आपल्याला उमेदवारी मिळाल्यानंतर या ठिकाणी असे कोणते जनतेचे मूलभूत पायाभूत प्रश्न आहेत की त्या प्रश्नांना आपण प्रतिनिधित्व द्याल किंवा प्रथम प्राधान्याने ते सोडवाल? काय विकासाची आपली नेमकी संकल्पना आहे? तसं पाहता या ठिकाणी पाहायला गेलं तर सुधागड तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे. या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न हा सर्वांनाच भेडसावत असलेला प्रश्न आहे. त्या संदर्भात आणि मूलभूत गरजांच्या संदर्भात, विकासात्मक गोष्टींच्या संदर्भात, मग त्या सुविधा आपल्या रस्त्यांच्या असू द्या, विहिरीच्या पाण्याच्या टंचाईच्या असू द्या, त्या संदर्भात पंचायत समितीच्या स्तरावर मी आवाज उठवण्याचं काम जनतेने मला प्रतिनिधित्व दिल्याच्या नंतर 100% करेल. आणि याची सर्व खात्री जनतेला देखील आहे की मी ज्या ज्या ठिकाणी मी जाईल, जिथे जिथे मला प्रतिनिधित्व मिळतंय, तिथे तिथे मी त्या प्रश्नावर ठामपणे आवाज उठवत असतो. ग्रामपंचायतीत देखील माझं तशाच पद्धतीत काम राहिलेलं आहे. भविष्यात पंचायत समितीत संधी मला त्या ठिकाणी उपलब्ध झाल्यावर या प्रश्नावर जोरदारपणे काम करण्याची माझी प्रबल इच्छाशक्ती आहे. एक निष्ठावान आणि प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून नेहमीच आपण आपली जी प्रतिमा आहे ती वर्षानुवर्ष जपलेली आहे. वरिष्ठ कशा पद्धतीची ही संधी देतील आणि कशा पद्धतीनं आपल्याला विजयाची देखील खात्री आहे आणि उमेदवारीची देखील खात्री आहे? तसं पाहता सुधागड तालुक्यामध्ये सर्व राजकीय पक्षाच्या नेत्याशी माझं सलोख्याचं आणि जिव्हाळ्याचे संबंध राहिलेले आहे. मी या ठिकाणी काम करत असताना, राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना ज्या ज्या ठिकाणी मला कठोर भूमिका घ्यावी लागते त्या ठिकाणी मी घेतलेली आहे. आणि हे माझं राजकीय जे गुण आहेत ते सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना माहिती आहेत, नेते मंडळीला माहिती आहेत. माझ्या जे श्रेष्ठी आहेत त्या श्रेष्ठीनेही माहिती आहे. त्या दीपक पवारांना ज्या वेळेस प्रामाणिक आणि इमानदारीने ज्याच्याबरोबर राहतो त्याच्याबरोबर काम 100% सक्सेस करतो. आणि हीच पोचपावती मला माझी हीच पोचपावती म्हणून इमानदार आणि प्रामाणिकपणा पाहून ही पोचपावती आहे असे समजूनच मला या ठिकाणी उमेदवारी देतील अशी माझी खात्री आहे.